मीटिंग मध्ये पाहण्याचा प्रयत्न. आपल्या कंपनीचा लोगो आहे उगवता सूर्य, हिरवे म्हणजे निसर्ग, आणि निळं म्हणजे पाणी, आणि DXN. DXN चा अर्थ होतो डॅक्सन. डॅक्सन म्हणजे विश्वासास पात्र. तसंच त्याचा पण लोगो आहे, तो विश्वासाच पात्र असाच दिसतो. म्हणजे इमानदारी, विश्वसनीयता आणि प्रामाणिकपणा हे ह्या लोगोतून आपल्याला सरळ सरळ दिसतं, जे की आपल्या आयुष्यामध्ये सूर्य, निसर्ग म्हणजे जे काही हरित क्रांती आणि पाणी, जे ज्याला आपण जेवढं इम्पॉर्टंट आहे तेव्हा त्या बेसनी आपला DXN चा लोगो ही साजेसा आणि अ, खूप छान आहे. हे आपले फाउंडर, DXN कंपनीचे फाउंडर आहेत डॉक्टर लिम. यांना मलेशियाने दातूक ही पदवी दिली आहे, की त्यांना म्हणजे ते पदवीधर आहेत. भारतामध्ये IIT खरगपूर यातून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. पण त्यांना मशरूम आणि आपली जे काही मानवी शरीर आहे त्यावर त्यांनी रिसर्च बेस करून तो मशरूम आपल्या मानवी जीवनाला कसा योग्य आहे याच्यावर त्यांनी PhD केलेली आहे. DXN ही कंपनी 1993 मध्ये आली आहे, आणि ती आपल्या देशात आणण्यासाठी जे कोण म्हणजे आहेत त्यांना आपण खरं म्हणजे पहिला डॉक्टर लिम सरांसाठी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे, की त्यांनी आपल्या आयुष्यासाठी किंवा आपल्या जीवनशैलीसाठी, की जे काही आपण पुढं जाऊन प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक धोका कसा टाळता येतो यासाठी त्यांनी आपल्याला रिसर्च बेसवर एक मशरूम गॅनोडर्मा आणलेला आहे. आणि तो गॅनोडर्मा पोहोचवणारे जे की डॉक्टर वसुपाल आणि रत्नापासून वसुपाल यांनी 2000 साली आपल्या भारतामध्ये आणलं. त्यांच्यासाठी आणि डॉक्टर लिमसाठी एक मनापासून म्हणजे खरं सांगते, टाळ्या व्हायला पाहिजेत आणि त्यांना मनापासून अभिवादन. तसेच डॉक्टर रंजन यांनी खूप साऱ्या प्रमाणात आपल्या इंडियामध्ये आणण्यास प्रयत्न केला आहे, की जे अब्दुल कलामचे पर्सनल डॉक्टर डॉक्टर रंजन आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत ते. आणि डॉक्टर विपन कोशी, डॉक्टर विपन कोशी हे म्हणजे जे की अशी सर्जरी करतात की जे आपले चेहरे डॅमेज झाल्यानंतर ते रिपेअर करण्यासाठी असे काही म्हणजे जगामध्ये 6 डॉक्टर आहेत. त्या 6 डॉक्टर पैकी हे डॉक्टर आहेत. आणि ते डॉक्टर आपले स्पिरोलिना दिवसाच्या सकाळी सकाळी उठल्यानंतर 20 कंझ्युम करतात आणि 15 किलोमीटर रनिंग रोजची करतात. आज वय त्यांचं 50च्या पुढं आहे. जवळजवळ 58 वय आहे. ह्या वयात सुद्धा ते 20 स्पिरोलिना घेऊन हे आणि बाकी सगळ्यांना ते सजेस्ट पण करतात. म्हणजे एवढे जर का डॉक्टर जे हे घेत असताल आणि त्याची जर का आपल्याला इन्फॉर्मेशन भेटत असेल आणि जे ते का आपल्या आयुष्यात असेल, तर आपलं किती अहोभाग्य हे सांगायलाच नको. आणि अण्णामलई युनिव्हर्सिटी जे की चेन्नईला आहे, ते त्यामध्ये आपल्या स्पिरोलिनाचा रिसर्च बेस झालेला आहे. त्या रिसर्च बेसमध्ये म्हणजे अशा 800 मुलींवर 6 महिने ट्रीटमेंट देण्यात आली, की बाबा त्यांना म्हणजे काही जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावर काय, तर बऱ्याच जणांना आयर्न, विटामिन, प्रोटीन किंवा म्हणजे उंची वाढत नाही, वजन वाढत नाही, कुपोषित आहेत, अशांना खूप मोठ्या प्रमाणात बेनिफिट आला. आणि त्याला म्हणजे सुपर फूड, म्हणजे जगातलं एक नंबर सुपरफूड असं घोषित करण्यात आलं. अशी हे अण्णामलई युनिव्हर्सिटी आहे. हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय की दुबईचे राजकुमार ते सुद्धा DXN ची कॉर्डिसेप कॉफी घेतात. म्हणजे जर असे राजे महाराजे जर वापरत असतील, राजकुमार जर वापरत असतील, तर ते प्रोडक्ट कोणत्या ब्रँडचं असेल हे सांगायलाच नको. हे आपल्या मलेशियाची हेडक्वार्टर आहे. आणि हे आपले जगातील गॅनोडर्माची सर्वात मोठी, म्हणजे जगातली एक नंबरची जी कंपनी आहे ती कंपनी. आणि हे जे काही आपल्या DXN च्या ऑफिसेस आहेत त्याचे ऍड्रेस आहेत. आणि हे बाकी जे काही आपली कंपनी आहे ते कोणत्या 207 देशामध्ये अवेलेबल आहे. हे सगळे त्यांच्या ऑफिसचे ऍड्रेस आहेत. आणि आपल्याला DXN काय देतंय, तर आपल्याला DXN आयुष्यामध्ये का पाहिजे, तर आपल्याला DXN पासून सुख, स्वास्थ्य आणि समृद्धी भेटणार आहे. यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये DXN खूप गरजेचे आहे.
मग डीएक्सएन मध्ये काय आहे, तर डीएक्सएन मध्ये एक असा गॅनोडर्मा बनवलेला आहे की जो 36,000 जाती आहेत, त्यामधल्या 2,000 जाती खाण्यायोग्य आहेत आणि त्यातल्या 6 जाती इतक्या औषधी आहेत की त्याचे कल्टिवेशन करून जो गॅनोडर्मा बनवलाय त्यापासून जी थेरपी देते ते गॅनोथेरपीचे आपण आज ओळख करून घेऊ. आपलं शरीर कसं बनलेलं आहे? आपलं शरीर आहे ते पेशींपासून बनलेले आहे. ते आई आणि बाबांची एक पेशी असं मिळून एक पेशी बनते आणि त्या पेशीपासून आपलं शरीर बनतं. म्हणजे आपलं शरीर जर का निरोगी ठेवायचं असेल तर आपल्याला काम कशावर करावं लागेल पहिला? म्हणजे कशाचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे? तर आपलं जर शरीर स्वास्थ्य ठेवायचं असेल तर आपल्याला सेल लेवल म्हणजे निरोगी असणं आवश्यक आहे. जर सेल लेवल आपल्या आजारी असतील, निरोगी असतील तर आपण निरोगी. जर त्या आजारी पडल्या तर आपलं शरीरही आजारी पडतं आणि जर आपलं पेशी मृत झाल्या तर आपलं शरीरही मृत पडतं. म्हणजे आपलं शरीर कसं बनलेलं आहे की सेल, टिश्यू, ऑर्गन, सिस्टम आणि ह्युमन बॉडी ह्यापासून सगळी अशी पूर्ण आपली बॉडी बनलेली आहे. तर प्रत्येक म्हणजे जे काही बॉडीमध्ये अरबो खरबो पेशी आहेत, म्हणजे आपल्याला जर का निरोगी राहायचं असेल तर आपल्याला सेल लेवलवर सेल कशा निरोगी राहतील हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि आजकालच्या जगात आपण वावरतोय त्या जगात खरंच सांगा बरं, आपण खरंच निरोगी सेल्स ठेवू शकतो का? बरं, आपण आपण म्हणतो की नाही, मी खूप पथ्य पाळते, मी खूप छान घेते, पण आपण हवा बघतोय. हवा पूर्ण अ, हे ह्याच्यामुळं धूर किंवा आपण काय म्हणतो प्रदूषण, याच्यामुळे सगळी पूर्ण एमआयडीसी झोन मध्ये आपण राहतो. त्याचं काही प्रदूषण यामुळे आपली हवा पूर्ण दूषित झालेली आहे. ट्रॅफिक किती झालेलं आहे, गाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याचंच प्रदूषण, कंपन्यांचं प्रदूषण. त्यामुळे एअर जे आपण घेतो, जे हवा आपण श्वास वाटे घेतो, त्यात सुद्धा म्हणजे प्रदूषण जाते. आजकाल शेतीवर आपण शेती जर बघतोय तर प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे आजकाल. प्रत्येकाला फास्ट युग जगायचंय. त्यामुळे शेतकरी कसा मागे राहील? शेतकऱ्यांनी पण काय केलंय की आपल्या आयुष्यात जे काही फास्ट शेती करता येईल त्याप्रमाणे ते बी पेरण्या अगोदर पासून ते उत्पन्न निघेपर्यंत इतक्यांदा केमिकलची फवारणी होती की ते आपल्याला जे हायजेनिक मिळणार आहे त्यापेक्षा त्यातून सगळं आपल्याला केमिकलच जाते. आणि त्यामुळंच आपलं जे काय बॉडी आहे ती म्हणजे निरोगी राहण्याऐवजी पूर्ण त्यात म्हणजे टॉक्सिन साठलेलं आहे. आणि त्या टॉक्सिनमुळे आपल्याला आपलं शरीर जे वयोवृद्ध असताना जे आळस, कंटाळा, सुस्तपणा किंवा काम करावंसं वाटत नाही, उठावंसं वाटत नाही, हे जे काही म्हातारपणी यायचंय ते आता आपल्याला यंग वन मध्येच दिसतं. आणि मग जर का आपल्याला निरोगी शरीर ठेवायचंच असेल तर आपल्याला त्याला काय द्यावं लागतं आणि शरीराला काय आवश्यक आहे? ऑक्सिजन भरपूर प्रमाणात आवश्यक आहे, न्यूट्रिशन भरपूर प्रमाणात आवश्यक आहे आणि आपले बॉडी डिटॉक्स करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचे टॉयलेट, युरिन, घाम किंवा कफ याद्वारे डिटॉक्स होणेही गरजेचं आहे. म्हणजे हे जर का होत असेल तर आपली बॉडी निरोगी राहू शकते. आणि आपण आता दोन प्रकारे आपण विचार करू की बॉडी आपण कशा प्रकारे आरोग्य आपण सांभाळता येऊ शकतं. एक नैसर्गिक आहार घेऊन आणि एक पारंपरिक औषधं घेऊन. मग आपण जर का नैसर्गिक आहार घेतला तर तो हॉलिस्टिक म्हणजे पूर्ण बॉडीवर त्याचा इफेक्ट होतो. आणि जर का आपण पारंपरिक केलं तर जर का आपण बीपी आहे आपल्याला किंवा शुगर आहे तर त्या बीपी साठी म्हणजे त्याच्यासाठीच त्याचा उपयोग होतो. किंवा शुगरची गोळी फक्त शुगर कंट्रोलमध्ये आणण्यासाठीच उपयोग होतो. त्याचा ऑल ओव्हर बॉडीला काही उपयोग होत नाही. आणि तस हे बघितलं त्याच्यापासून आरोग्य बघितलं तर फक्त त्याच गोष्टी कंट्रोल होतात. आणि जे आपण आहार एक म्हणजे नैसर्गिक प्रकारे घेतोय त्याचं आपल्या पूर्ण आरोग्य व्यवस्थित सांभाळण्यासाठी होतं. आणि आपण आजारी पडल्यानंतर ते औषधोपचार होतो. आणि ह्याचा म्हणजे जे काही आजारीच आपण पडू नये यासाठी म्हणजे नैसर्गिक आहार आपण खाऊ शकतो. आणि जर आजारी पडल्यानंतर त्याला इलाज घेण्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे आपण हॉस्पिटलाइज म्हणजे ॲलोपॅथिक कडे जातो. आणि ते आपल्याला म्हणजे बॉडीला जे काही पूरक आहार पाहिजे किंवा विटामिन, प्रोटीन काय असेल ते म्हणजे ब्लड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नैसर्गिक आहारातून भेटतात. औषधात तसं काय करतात की तुम्हाला बीपी आहे किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे, हार्टवर होणार. तुम्हाला पेन होतोय ते पेन क्लिअरचं काम करणार. किंवा मग असं म्हणायला येईल की
आपल्याला हेडॅक झालंय, तर ते पेन क्लिअर घेतलं तर फक्त तिथला हेडॅकच बंद होते. म्हणजे बाकीच्या बॉडीला त्याच्यापासून आरोग्य काही भेटतच नाहीये. मग आपण नैसर्गिक आहार घेतला तर आपण काय करू शकतो, की आपण पूर्णपणे निरोगी राहू शकतो. आणि ह्याच्यातून आपल्याला काय होतं, की बॉडी कंट्रोलमध्ये म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये आणणं, बीपी कंट्रोलमध्ये आणणं किंवा भविष्यात आपलं काही म्हणजे जास्त हाय लेवलला जाणार आहे ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतं. मग यापैकी तुम्हाला कोणतं आवडेल घ्यायला? म्हणजे नैसर्गिक आहार आवडेल का पारंपरिक औषधं घेऊनच तुम्हाला आयुष्य काढायचंय? हे ज्याचे त्याच्यावर डिपेंड आहे. मी असं सजेस्ट करेल, की जर का आपण नैसर्गिक आहार घेतला, तर एक कुटुंब प्रमुख म्हणून किंवा कुटुंबाची एक आपल्या अंगावर किंवा एका मानवी शरीराची आपल्या म्हणजे काहीतरी आपण देणं लागतं म्हणून जर का आपण सजेस्ट करत असेल, तर मी म्हणेल की नैसर्गिक आहार खूप चांगला आहे. आणि आजकाल एवढे आजार आलेले आहेत, की लहान मुलांना शुगर डिटेक्ट होती. जन्मलेल्या बाळाला, एका दिवसाच्या बाळाला सुद्धा शुगर डिटेक्ट होती. हे कोणाचं आहे? त्यांचं त्यांचं काही चुकलंय का? काहीच नाही. कोणाचं खानपान चुकीचं होतं? त्यांच्या आई वडिलांचं खानपान चुकीचं होतं. त्यांचा डीएनए त्या मुलामध्ये आला. मग ह्या मुलामध्ये काही चूक आहे का? म्हणजे हे कोणी सांभाळायला पाहिजे होतं? त्यांच्या आई वडिलांनी सांभाळायला पाहिजे होतं, की बाबा आपलं अपत्य होण्याआधी आपण नैसर्गिक आहार कंझ्युम करणं गरजेचं आहे. आणि ह्याही पलीकडे गेलं तर आजकाल मुलांना हायपर ऍसिडिटी होतीये. खाणं पिणं म्हणजे खूप चुकीचं आहे. अशा वेळेला मग तुम्ही कोणतं सजेस्ट करताय? जर का आपण नैसर्गिक आहार पाहत असेल, तर आपण इथून पुढे त्याचे थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊ. म्हणजे जर आपल्या बॉडीचे खरं म्हणजे काय महत्वाचं आहे आपल्या बॉडीमध्ये? तर आपल्या बॉडीमध्ये महत्वाचं म्हणजे चार पिलर हे महत्वाचे चार पिलर आहेत, की पॉझिटिव्ह राहणे, हेल्थ व्यवस्थित सांभाळणे, हेल्दी जेवण करणे आणि फूड सप्लिमेंट जे की नैसर्गिक आहेत ते घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्यामध्ये हे आपण घेत नसेल तर आपण आजकालच्या आता आपण बघितलंच खूप टॉक्सिन येते. मग ते टॉक्सिन कशा राहते? म्हणजे पाण्यातून येते, जेवणातून जाते, आणखीन श्वासोश्वासाद्वारे जाते, स्किनद्वारे जाते. म्हणजे तुम्ही पूर्ण टॉक्सिन सगळ्या बाजूने तुम्हाला घेरले. त्या टॉक्सिन मध्ये आजकाल आता आपण विचार केला तर आयटी पार्क मध्ये डे नाईट आहे. काही काही जणांना कायमस्वरूपी नाईट आहे. आता हे कंपनीचे वर्कर लोक त्यांना फर्स्ट सेकंड थर्ड हे करायला लागतं. मग त्यांचं जेवणाचं टायमिंग आहे का व्यवस्थित? अजिबात त्यांचं जेवणाचं टायमिंग व्यवस्थित नाही. एक टाइम त्यांना दिवसभर व्यवस्थित मिळेल तर एक दिवस नाईट असेल तर ते दिवसभर झोपतात आणि नाईटला त्यांना काम करायला लागतं. म्हणजे त्यांचं शेड्यूल असं काही फिक्स ठरलेलं नाही. मग कधी त्यांना जास्त भूक लागली तर जास्त खाण्यात येतं, कधी कधी कमी खाण्यात येतं, कधी कधी म्हणजे अति म्हणजे हे होतं म्हणजे फास्ट खाण्यात जातं, की बाबा टाइमच नाहीये चला पटपट जेवण करू. म्हणजे काही वेळेला कसं होतं की नाही म्हणजे आपण थोडस हे करू म्हणजे हेल्दी ऍसिडिकच खाऊ. म्हणजे आता पिझ्झा बर्गर आहे समोर, पिझ्झा दिसलं की मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं, सगळ्यांनाच इव्हन सगळ्यांनाच आवडतो तो. आणि बर्गर आता आपल्या इकडचा खूप छान आलाय. ते बर्गर खायला आता जर का खायचा असेल तर DXNचा डी बर्गर म्हणून खूप छान आहे, तो खायला हरकत नाही. बर्गरला ऑप्शन आले, पिझ्झाला काही आपल्याला अजून ऑप्शन आलेलं नाहीये. म्हणजे आणि आपण ग्रीन मुलांपुढं पालकची भाजी, मेथीची भाजी, शेपूची भाजी असं काही पण ग्रीन व्हेजिटेबल्स मांडले तर ते खातात का? नाही, मला हे नाही खायचं, मला मॅगी खायची, मला हे पिझ्झा ऑर्डर कर, अमुक कर. म्हणजे हे सगळं आपल्या हॅबिट्स झाल्यात. त्या हॅबिट्समुळे आपल्या शरीराला काय होतंय, की म्हणजे खूप टॉक्सिन साठते. पण आपलं शरीर सुद्धा आपला एक डॉक्टर आहे. ते पण आपल्याला 3 लेवलमध्ये म्हणजे बॉडीतून ते बाहेर टाकणं किंवा ते म्हणजे ऍसिड असं जमा करून म्हणजे हे करणं आणि एक की त्या म्हणजे ट्युमर डेव्हलपिंग असे पुट ऍसिड डिस्चार्ज आणि ट्युमर अशा 3 टाईप मध्ये हे करतं ते. हे आपल्याला फर्स्ट लेवलला ते कसं डिस्चार्ज करतं तर घामा वाटे, युरिन वाटे, टॉयलेट वाटे आणि हे म्हणजे कफ वाटे. म्हणजे ह्या सगळ्या वाटे आपल्याला डिस्चार्ज करते बॉडी. आणि हे होणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर होत नसेल तर आपल्याला बॉडीमध्ये आपल्याला दिसून येतं की कोलेस्ट्रॉल, युरिक ऍसिड, स्टोन ह्या प्रकारे म्हणजे बॉडी
म्हणजे एका ठिकाणी हे करून ठेवते. आणि तिसरं बघायला गेलं तर त्यातून आपल्याला ते टॉक्सिन अशा प्रमाणात म्हणजे एकत्र बांधून ठेवतं, ते पूर्ण शरीरात ते पसरू देत नाही. म्हणजे शरीर सुद्धा आपल्याला पूर्ण शरीराचं काळजी घेण्यासाठी ते एका ठिकाणी ते ट्युमरच्या स्वरूपात एका बाजूला साठवून ठेवतं. म्हणजे शरीर सुद्धा आपला डॉक्टर आहे, की म्हणजे तो सुद्धा तुम्हाला खूप म्हणजे हेल्प करतोय. पण आपण त्याही पलीकडे जाऊन खूप खूप म्हणजे टॉक्सिन खातो. आणि म्हणजे त्यातून मोठे मोठे आजार येत आहेत. म्हणजे त्यासाठी आपल्याला काहीतरी गरज आहे, की एवढं करून जर का बॉडी आपली पुढे जात असेल, तर म्हणजे ह्यात आपल्या खानपानमध्ये खूप काहीतरी चेंजेस करणं गरजेचं आहे. आणि ते काढण्यासाठी जर का आपल्या दैनंदिन जीवनात काही चेंजेस करून आपल्याला जर का काही भेटत असेल, तर आपल्याला घ्यायला आवडेल का? आणि ते घ्यायचं असेल, म्हणजे जर का आपलं टॉक्सिन आणि इनबॅलन्स जे बॉडी आपली सिस्टम जी काही इनबॅलन्स होती, तर त्यामध्ये आपल्याला कशाची गरज आहे, तर एखाद्या काहीतरी म्हणजे गॅनोथेरपीची आपण पाहू. जर का हे गॅनोथेरपी आपण घेतली, तर त्यामध्ये हा असा गॅनोडर्मा आहे, की तो गॅनोडर्मा आपण कन्झ्युम केल्यानंतर आपल्या सेल लेवल मधले ते टॉक्सिन बाहेर खेचून काढतं आणि त्याला ऑक्सिजन लेवल देतं. मग हा गॅनोडर्मा आपल्याला कन्झ्युम करायला काय हरकत आहे का? मग हा गॅनोडर्मा कोणत्या स्वरूपात आपण कन्झ्युम करायचा? तर आरजी आणि जीएल. आरजी आपल्याला डिटॉक्स करते बॉडी, आरजी आणि जीएलनी आपल्या बॉडी ला ऑक्सिजन पुरतं आणि बॉडी बॅलन्स करते. म्हणजे हे आरजीजीएलचं काम आहे, की तुमच्या प्रत्येक सेल लेवलमध्ये जाऊन आरजी म्हणजे एमआरआय काढायला आपण आज किती किती खर्च करतो. त्या खर्चापेक्षा मला असं वाटतं, की आपण पहिल्यापासूनच जर का आरजीजीएल एक एक पेअर जर का चालू केलं, तर ते स्वतःच्या स्वतः जाऊन त्या सेल लेवल मधलं जे काही टॉक्सिन आहे ते बाहेर काढून त्याला ऑक्सिजन देऊन ते आपली बॉडीची सेल रिपेअर करेल आणि नवीन सेल म्हणजे नवीन सेल बनेल. अशा प्रकारे हे आरजीजीएल काम करतं. हा, हे आरजीजीएल घेताना जर का आपण सुरुवात म्हणजे आपल्याला जायचंच नाहीये त्या आजाराकडे, आणि का म्हणजे हे जे काही टॉक्सिन आपल्याला नाही म्हणलं तरी हवेतून, पाण्यातून, जेवणातून जाते, ते जर का बाहेर काढायचं असेल, तर आपण सकाळी एक आणि संध्याकाळी एक पेअर किंवा सकाळी दोन संध्याकाळी दोन पेअर हे डेली मध्ये ठेवू शकतो. पण जर का आपल्याला जास्त प्रमाणात टॉक्सिन साठले, तर त्याला म्हणजे मग थर्ड वीक मध्ये 3 आणि फोर्थ वीक मध्ये 4 आणि खूपच हेवी असेल आपल्याला आजार, तर त्याला त्याच्याप्रमाणे आपल्याला वाढवत जायला लागतील. 6 पेअर पेक्षा पण जास्त पेअर द्यायला लागतील. आणि ते त्याच्याबरोबर जे काही तुम्हाला गहन आजार आहे, त्या आजाराचे पण ॲलोपॅथिक आपल्याला घ्यायला लागेल. ह्या प्रकारे आपल्याला आरजीजीएल कन्झ्युम करता येईल. आणि आपली बॉडी हे ऍक्च्युअल मध्ये 80% अल्कलाईन आणि 20% ऍसिडिक पाहिजे. पण अल्कलाईन खायला कोणाला आवडतं? कोणाला भाजी आवडत नाही, कडधान्य आवडत नाही, टोमॅटो आवडत नाही, गाजर आवडत नाही, मका आवडत नाही, मेथी नाही आवडत, पालक नाही आवडत. त्याच्या अपोजिट आपल्याला ऍसिडिक खायला खूप आवडतं आजकालच्या मुलांना. सॉफ्ट ड्रिंक आवडतं, म्हणजे नॉनव्हेजचे सगळे प्रकार आवडतात. पिझ्झा, अजून काय काय बरेच, म्हणजे की पाणीपुरी, भेळ, हे बाहेरचं खाणं खूप वाढलंय, हॉटेलिंग खूप वाढलंय. आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरतात. आणि तुम्हाला परत परत खावं वाटण्यासाठी त्याच्यामध्ये बरंच काही काही असतंय. म्हणजे त्यातून आपल्या केमिकल जातात. मग त्यापेक्षा जर का अल्कलाईन बॉडी ठेवायची असेल, तर हे खाणं गरजेचं आहे. मग हे आपण खातोय का? तर नाही खात. मग ह्या अल्कलाईन बॉडी करण्यासाठी पण आपल्या डीएक्सएनचे प्रोडक्ट वापरायचे म्हणलं तर आरजीजीएल, लिंगझी कॉफी, स्पिरोलिना, मोरिन्झी आपण वापरू शकतो. म्हणजे ह्या प्रकारात आपल्याला हे करू शकतो. आणि एन्झाईम थेरपी, आता आपण जेवण घेतोय, पण ते जेवण आपल्याला पचतंय का? खूप जणांना असं आहे की ते डायजेस्टच होत नाही. त्याच्यातून आपल्याला काय होतं, की म्हणजे आपल्याला हे म्हणजे डायबिटीस होतो. लिव्हर फॅटी दाखवायला लागतं. म्हणजे धाप लागणे, म्हणजे पॅनक्रियाज, म्हणजे बऱ्याच काही असं आजार चालू होतात. फॅट चालू होते. म्हणजे ह्या जर का म्हणजे तुम्हाला त्याचे हे साईड इफेक्ट जर घ्यायचे नसतील, तर आपल्याला एन्झाईम थेरपी घेणं गरजेचं आहे. आपल्या पोटात एन्झाईम घेणं गरजेचं आहे. एन्झाईम आपल्या डीएक्सन मध्ये मॉरेन्झी आहे, नोनी आहे, कंबुचा आहे, रोसेल आहे,
ह्या प्रकारात आणि आरजीजीएल आणि स्पिरोलिना पण आपल्याला एन्झाईम थेरपीमध्ये घेऊ शकतो आपण. हे जर का घेतलं तर आपली पचनक्रिया सुधारते आणि आपल्याला जे काही भविष्यात डायबिटीज किंवा लिव्हर फॅटी झाल्यानंतर डायबिटीज हे ते होतं, त्या आणि त्याच्या पुढच्या स्टेजला जाण्याआधीच जर का आपण हे घेतलं तर एन्झाईम थेरपी खूप गरजेची आहे पचनक्रिया सुधारवण्यासाठी. कारण आपल्या शरीरात अन्नातून खूप टॉक्सिन जाते आणि ते पचायला लिव्हर तरी किती साथ देणार आहे आणि किती हे करणार आहे. आणि लिव्हर फॅटी झाला की डायबिटीस होतोय, पॅनक्रियाजला प्रॉब्लेम येतोय. मग सगळ्याच गोष्टी म्हणजे फूड प्रॉब्लेम हे सगळं म्हणजे तुम्हाला ऑल ओव्हर आजार घेण्यापेक्षा एन्झाईम थेरपी खूप गरजेची आहे. आणि एन्झाईम थेरपी हे केल्यानंतर तुमचे हे जे काही डायबिटीज वगैरे आहे ते होणार नाही. आणि ग्रीन थेरपीमध्ये आपल्याला न्यू न्यू ब्लड जे काही बनतं आपल्याला त्यासाठी ग्रीन थेरपी खूप गरजेची आहे. त्या ग्रीन थेरपीमध्ये तुमची किडनी, लिव्हर, बोन मॅरो वगैरे सगळ्यातून आपल्याला न्यू ब्लड, रेड रेड ब्लड चालू होतं. तर ह्यासाठी आपल्याला काय घेणं गरजेचं आहे? ते ग्रीन थेरपी, पालक, मेथी, शेपू हे सगळं. आणि रोज आपण ते घेतोय का? रोज एकच भाजी जर पुढे मांडली तर ते खाऊ शकतो का? नाही, कारण प्रत्येकाचे नखरे आहेत आज. मला हे नाही, मला खमंग खायचंय, मला चटपटीत खायचे, मला कुरकुरीत खायचे. ह्यामध्ये हे ग्रीन थेरपीमध्ये आपण काही जास्त प्रमाणात काही बनवू शकत नाही. खूप झालं तर थोडंसं आपलं काय म्हणतायत थालीपीठ वगैरे ह्याच्यात भाजी घालून गेली पोटात तर ठीक आहे, पराठा बनवला तर गेली पोटात तर ठीक आहे. ह्याच्या पलीकडे आपली मुलं काही भाजी खात नाहीत. म्हणजे त्याला काहीतरी ऑप्शन पाहिजे. तर आपल्याकडे डीएक्सएनची स्पिरुलिना खूप छान ऑप्शन आहे, की जे म्हणजे एका दिवसाच्या बाळापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत कंझ्युम केली तर हे जे आपल्याला न्यू ब्लड साठी पाहिजे ते स्पिरुलिना आपल्याला भरपूर प्रमाणात देते. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला हे ग्रीन थेरपीला सजेस्ट करणं गरजेचं आहे. आणि यापासून आपल्याला ग्रीन थेरपीमध्ये जे काही स्पिरुलिना आपण कंझ्युम करतो त्यामध्ये आपल्याला म्हणजे हे एक सुपर फूड आहे. म्हणजे हे काही औषध नाहीये की आपण घ्यायलाच पाहिजे. नासानी त्याला मान्यता दिलेली आहे, WHO नी मान्यता दिलेली आहे. पृथ्वीवरचे सगळ्यात पहिले अन्न म्हणून त्याला घोषित केलेलं आहे. त्यामध्ये प्रोटीन, विटामिन 60 ते 65% आहे. त्यात प्रमुख घटक लोह, कॅल्शियम, क्लोरोफाईल आहे. विटामिन ए ते विटामिन B12 पर्यंत, मिनरल्स, फॉस्फरस सगळं काही आपल्याला एकाच स्पिरोलिनामध्ये म्हणजे न्यूट्रिशनची एक बॅग म्हणलं तरी चालेल, की त्यामध्ये परिपूर्ण असं न्यूट्रिशन आपल्याला भेटते. जर का आपल्याला प्रोटीनसाठी वेगळं शेक घ्यायला लागल, ह्याच्यासाठी वेगळं घ्यायला लागल असं काही नाहीये. एकच आपली स्पिरोलिना आहे की आपल्या ऑल ओव्हर बॉडीवर जी काही ग्रीन थेरपी करण्यासाठी गरजेचे आहे किंवा न्यू न्यू ब्लड तयार करण्यासाठी गरजेचे आहे ते आहे. मग हे आपलं स्पिरोलिना म्हणजे प्रेग्नंट लेडी पासून ते छोट्या बाळापर्यंत ते प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. आणि आजकालच्या ह्याच्यामध्ये मुलांना पांढरे केस होणे, थकवा येणे, परत ते खेळात पुढं नाहीयेत. मग अजून म्हणलं तर त्यांना असं एनर्जेटिक वाटत नाही. ह्या ज्या मुलं आहेत त्या मुलांना हे खूप देणं गरजेचं आहे. प्रेग्नंट लेडीला दिलं तर नॉर्मल डिलिव्हरी होती आणि बाळ येणारं खूप छान म्हणजे हेल्दी बाळ येतं. आणि म्हणजे त्याला पुढच्या आजारांना हे करता येत नाही. आता तर आपण म्हणतो ना जन्मलेल्या बाळाला शुगर झाली, हे प्रकार घडणार नाही जर का स्पिरोलिना प्रेग्नंट लेडीने खाल्ली तर. आणि वयोवृद्ध 80 वर्षाच्या जर का तुम्ही म्हाताऱ्या माणसांना जर का देत असताल तर ते त्यांचे आधीचे म्हणजे खरंच शरीर खूप म्हणजे धष्टपुष्ट आहे आधीच्या लोकांचं. त्या शरीराला जर का 2 स्पिरुलिना तुम्ही डेली दिल्या तर त्यांना कुठल्याही आजाराला फेस करायला लागणार नाही. एवढे छान हे स्पिरुलिना आहे. मग ते प्रत्येकाला घेणं गरजेचं आहे. आणि आपलं गॅनोडर्मा हा काय करतो तर बॉडी सर्व्हिसिंग करतो. तो बॉडीतला कचरा बाहेर काढतो, डेलीचे पंचकर्म करतो, म्हणजे शरीरातले जे काही विषतत्व आहेत ते बाहेर काढतो, रक्ताभिसरण सुरळीत करतो, पेशींना ऑक्सिजन भरपूर प्रमाणात पुरवतो, रोगप्रतिकार शक्ती वाढवतो, रक्तवाहिन्या आतून म्हणजे ब्लॉकेजेस वगैरे काढून टाकतो. म्हणजे एवढं जर का एक गॅनोडर्मा करत असेल तर तो गॅनोडर्मा आपल्याला घ्यायला काय हरकत आहे? आणि तो गॅनोडर्मा आपल्याला आरजी आणि जीएल ह्या ह्याच्यात मिळतो, की जे आपल्या शरीरातले टॉक्सिन पूर्णपणे बाहेर काढून टाकतात आणि पूर्ण बॉडी सर्व्हिसिंग करतात. असं आपल्याला गॅनोडर्मा घेणं खूप गरजेचं आहे आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये. आणि ह्यामध्ये बॉडी सर्व्हिसिंग आरजीजीएल करते तुमच्या पाचक रस म्हणजे एन्झाईम थेरपी जर का नोनी, मॉरिन्जी, रोसेल वगैरे करत असेल तर हे स्पिरोलिना
आपली हे अल्कलाईन बॉडी बनवते. हे जर का आपल्या आयुष्यात असेल तर आपल्याला कोणत्याही आजाराला सामोरे जावं लागणार नाही. म्हणजे अशा प्रकारे आम्ही तुम्हाला एक सांगते, मी सिंहगडला मिटिंगला गेले होते. सिंहगडला मिटिंगला गेल्यावर त्या काकू म्हणजे वारुंजकर काकू तिथं होत्या. त्या म्हणल्या मी गेली 22 वर्ष झालं मी आरजीजीएल आणि स्पिरुलिना खाते. एक आरजी, एक जीएल आणि 2 स्पिरुलिना खाते रोजच्या. सकाळी उठल्या उठल्यानंतर मी पहिला तेच खाते. आज त्यांनी मला म्हणल्या माझं वय किती असेल, तर मला वाटलं की त्यांचं 60-65 वय असेल. मी त्यांना म्हणलं 60-65. पण त्यांनी मला जेव्हा सांगितलं की माझं वय वर्ष 75 आहे, त्यावेळेला मात्र मला आश्चर्याचा धक्का धक्का बसला. एकही सुरकुती नाही, एकदम छान, कसल्याही आजाराला सामोरे नाही, त्यांना नजर न लागो. पण त्या खूप, आणि त्यांनी मला त्याचं एक नाव खूप छान सांगितलं, आरजी, जीएल आणि स्पिरोलिना. आरजीला त्या राम म्हणतात, जीएलला त्या कृष्ण सॉरी लक्ष्मण म्हणतात, आणि स्पिरुलिनाला त्या हे राम लक्ष्मण सीता असे त्यांनी नावं दिले. जर का आपल्या शरीरामध्ये राम लक्ष्मण सीता जाणार असतील तर मला सांगा म्हणे तिथं कुठला राक्षस येऊन राहणार आहे? म्हणजे टॉक्सिन कुठं राहणारच नाही ना. आणि पाचक तत्व तर तुम्ही नॉन इझी मध्ये याच्यामध्ये घेताच आहे. एवढं छान बेनिफिट भेटत असेल तर हे आपल्या घरात सगळ्यांच्या असणं खूप गरजेचं आहे, आणि खरं काळाची गरज आहे. खूप मोठे मोठे आजार येत आहेत, तर हे बॉडी सर्व्हिसिंगला आरजीजीएल घेणं गरजेचं आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी नोनी किंवा मॉरिन्जी घेणं गरजेचं आहे. आणि स्पिरुलिना हे अल्कलाईन बॉडीसाठी गरजेचं म्हणजे गरजेचं आहे. त्यामधून तुम्हाला प्रोटीन, विटामिन सगळे म्हणजे न्यूट्रिशनची बॅग आहे, पूर्ण न्यूट्रिशन तुम्हाला जाते. म्हणजे ते घेणं म्हणजे गरजेचंच आहे. आणि आपल्याला आरजीजीएल, आता खूप जण म्हणतात की हा तुम्ही सांगताय मस्त की आरजीजीएल तुम्ही घ्यायलाच पाहिजे. मग आरजीजीएल ज्यांना घ्यायची म्हणजे हे नाहीये की बाबा दैनंदिन जीवनात खूप हार्ड काम करतायत पण त्यांना पैसा खूप मिळत नाही, अशी लोक आपल्या समाजात आहेत. आणि त्यांनाही खूप गरजेचं आहे की आपली बॉडी म्हणजे डिटॉक्स करणं किंवा त्या बॉडीतून टॉक्सिन बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. तर ते गॅनोडर्मा, आपल्या डॉक्टर लिम सरांचे खरंच मनापासून आभार मानते. आणि आपल्या आयुष्यात ज्यांनी कोणी आणले, जे अप्लाईन, आपले देवकर सर, देवकर मॅडम, साळुंके सर, आरती मॅडम, हे सगळे जे आहेत ते आपल्यासाठी एक म्हणजे देवदूत आहेत. की त्यांनी आपल्याला जे काही आधीच्या काळात तुम्ही म्हणता ना की सोमरस वगैरे असायचा, की अमृत असायचं, तोच प्रकार म्हणायला हरकत नाही. गॅनोडर्मा म्हणजे आपला तो गॅनोडर्मा आपल्याला डेलीच्या चहामध्ये सुद्धा घेता येतोय. ते डेलीच्या चहामध्ये आपलं पंचकर्म करते, बीपी शुगर लेवलला ठेवते, आणि ऍसिड, तुमचे जे काही ऍसिड अंगात जे साठलेले आहे ते बाहेर काढते. तुमचं पित्त, कफ, वात बॅलन्स मध्ये ठेवते. एवढं जर का छान हा चहा असेल तर दुधाचा चहा सोडायला काय हरकत आहे? आणि चहा करण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. गुळ पाणी उकळायचंय, तुम्हाला गवती चहा टाकायचं तर गवती चहा टाका, वेलची टाकायची तर वेलची टाका, तुम्हाला जे काही मसाले घालायचे ते घाला, उकळवा, गॅस बंद करा. आणि आपला जो डेली तुमचा दुधाचा चहाचा जे स्पून आहे, एका कपाला जो वापरतो त्याच 1/4 कप, 1/4च चमचा आपल्या एक कपाला लागतो. म्हणजे त्यातही क्वांटिटी कमी लागते. म्हणजे असा जर चहा आपल्या आयुष्यात येऊन जर का आपल्याला पुढचं आयुष्य म्हणजे सगळ्या आजारापासून बाहेर काढत असेल, आणि आपलं जे काही पित्त, वात, कप, पित्त बॅलन्स मध्ये ठेवत असेल, आणि खरं सांगू, वात, कप, पित्त जर का बॅलन्स मध्ये असेल तर आपण आजारी पडत नाही. मग हा चहा आपल्या आयुष्यात येणं गरजेचं आहे. आणि कोकोजी म्हणाल तर आजकालच्या मुलांना दूध फक्त प्लेन पित नाही, आणि दूध पिणं ही कितपत योग्य आहे आता हे खरं कळत नाही. कारण जे आपण पिशवीतलं दूध घेतो त्याच्यामध्ये पूर्णपणे युरिया आहे, ते म्हणजे खूप काही काही वापरलेलं आहे की त्या पूर्ण केमिकल, 50% केमिकल आणि 50% तरी दूध येतं का नाही याचं काही खात्रीच नाहीये. पण तरीही आपण जर का घेत असेल दूध, तर त्यामध्ये आपलं जर का आपण कोकोजी दिलं तर हे कोकोजी आजकालच्या मुलांना जे काही आपण रागवतो ह्याच्या लक्षातच राहत नाही, हा अभ्यासच करत नाही, हा ऐकतच नाही, हा चिडचिड करतोय, म्हणजे हा ह्याला सारखा सर्दी कफ होतोय, हा म्हणजे म्हणजे काटकच नाही. हे जे तुमचे विषय आहेत ना, हे सगळे विषय ह्या एका कोकोजी फक्त तुम्ही 2 टाइम जर का मुलांना दिले ना, तर हे सगळे विषय तुमचे मिटतील. आणि तुमचे मुलं जे काही व्हायरल इन्फेक्शन होतंय, सर्दी, ताप, हे पण नाही होणार. त्यांची हाडं बळकट होतील. त्यांना सर्दी वगैरेचं जे इन्फेक्शन बाहेर लगेच झालं की ते होतं ते नाही होणार. तुमचे मुलं बुद्धिमान होतील. मी हे सांगते की हे जे काही ऍबनॉर्मल मुलं आहेत त्यांच्यावर एवढं छान जर इफेक्ट करत असतील, ऍबनॉर्मल मुलांना दिलं तर त्यांचं सुद्धा ब्रेन खूप ऍक्टिव्हेट होतोय. तर आपल्या जर का ह्या नॉर्मल मुलांना दिलं तर त्यांचा किती ब्रेन ऍक्टिव्हेट होईल याचा विचार करा, आणि त्याप्रमाणे तुम्ही द्या. की त्यांना पण आता हे आजकालच्या ह्या दुनियेत फेस करायचंय.
खूप म्हणजे स्ट्रगल करायचे, आपल्यापेक्षाही जास्त स्ट्रगल करायचे, आपल्यापेक्षाही जास्त केमिकलला त्यांना सामोरं जायचंय. त्यामुळे त्यांना आत्तापासून तुम्ही हे स्पिरोलिना आणि कोकोची त्यांच्या आयुष्यात जाऊ द्या. आणि त्या आयुष्यात असेल ना तर ते निरोगी शरीर आत्तापासून त्यांचं राहील. त्यांना पुढे आज जाऊन आजाराला सामोरे जावं लागणार नाही. म्हणजे कोकोजी आणि स्पिरोलिनाचं कॉम्बिनेशन एवढं छान आहे की ॲबनॉर्मल मुलाला मी एका दिलं तर त्या मुलाला बोलायला येत नव्हतं. तो मुलगा मी 8 दिवसांनी गेले तर एवढा छान बोलायला लागला. आणि त्यानं म्हणजे त्याला कळायला म्हणजे कळत होतं की म्हणजे नॉर्मल मुलांसारखं त्यांनी रिएक्ट झालं. 10 वर्षाचा होता पण तो 3-4 वर्षाच्या मुलासारखा वागत होता. पण तो ऍक्च्युअल मध्ये मी ज्या वेळेला भेटायला गेले त्याच्या एज नुसार एका महिन्यात जर हा रिझल्ट येत असेल तर मला सांगा तुम्ही हे कोकोजी आणि स्पिरोलिना किती मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्या नॉर्मल मुलांना तर आहेच आहे पण ॲबनॉर्मल मुलांपर्यंत पण हे पोहोचणं खूप गरजेचं आहे. कॉर्डिसेप कॉफी आपल्या आयुष्यामध्ये जे काही हार्ट, फुफ्फुस आणि किडनी याला खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला आता ह्याचे औषधं घेऊन शुगरचे औषधं घेऊन घेऊन गोळ्या रोजच्या नियमित घेऊन घेऊन जे काही किडनीवर इफेक्ट होतोय, हार्टवर इफेक्ट होतोय, त्याला पण शुगरला पण ते कंट्रोलमध्ये करते आणि एनर्जी लेवल खूप हाय लेवल वाढवते. कॉर्डिसेप हा पण एक मशरूम मधलाच प्रकार आहे. पण मला ती खूप कॉफी आवडते आणि तुमचं अँटी एजिंग आहे तो. म्हणजे तुमचं वय आहे ते 10 वर्ष रिव्हर्स दाखवतं. एवढं छान म्हणजे कॉर्डिसेप असेल तर ज्यांना कोणाला म्हणजे कॉर्डिसेप हार्टचा, फुफ्फुस आणि किडनीचा आजार होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी प्रिव्हेन्शनसाठी घ्या. आजारी पडल्यावर तर सगळेच खातात पण प्रिव्हेन्शनसाठी ह्या गोष्टी घेणं खूप गरजेचे आहेत. लेमन जी हे सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे आता उन्हाळा चालू झालाय, उन्हातून दमून भागून आलं ना की त्यांना फक्त एक ग्लास मध्ये ना फक्त एक लेमन जी द्यायचे. ते जे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला आवडतो ना मला. माझ्याकडे कोणी येऊ द्या मी लेमन जी देते. माझी एक छोटी बहीण आहे तिला ती आता घरी घेत नाही तर ते सोडून द्या पण आपल्या घरी आल्यानंतर आपण दिलो ना, अरे तू काय दिलं ग, माझं पूर्ण जे उन्हातून आलं ना ते गरमी उष्माघात सगळा बाहेर पडला. म्हणजे ज्याला दिल ना आपण तो खूप आनंदी होतो. मग हे आपल्या आता उन्हाळा चालू झालाय प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे. मुलं शाळेतून येतात, दमून येतात, भागून येतात, खूप ऊन आहे बाहेर. ते आपल्या घरी लेमन जे असणं गरजेचं आहे. त्याही मध्ये आपला गॅनोडर्मा आहे. 2 in 1 कॉफी आणि 3 in 1 कॉफी. ज्यांना वेट लॉस साठी 2 in 1 कॉफी आणि शुगरसाठी आपली शुगरसाठी वेट लॉससाठी आणि डेली पंचकर्मसाठी आणि ज्यांना वाटतंय की आपण भविष्यात कुठल्याही आजाराला फेस नाही व्हावं त्यांच्यासाठी 2 in 1 कॉफी खूप छान आहे. 3 in 1 कॉफी ज्यांना कडू कॉफी आवडत नाही त्यांना 3 in 1 कॉफी घेतली तरी चालेल. 2 in 1 कॉफीचेच इफेक्ट आहेत. कंबूच्या आता आपलं डीएक्सएन मागं राहिलेलं नाही, काळाच्या बरोबर चालतंय. आता डीएक्सएन ला पण समजलंय की बाबा नाही असं काही चहा कॉफीतूनच सगळ्यांना नाही पाहिजे. त्यांना काहीतरी म्हणजे बाबा ड्रिंक पण पाहिजे, हेल्दी ड्रिंक बनवलं मग त्यांनी. आणि हे हेल्दी ड्रिंक म्हणजे गट हेल्थवर खूप छान काम करते. तुमच्या म्हणजे पूर्ण बॉडीचे गट हेल्थ व्यवस्थित करून हे वेट लॉस साठी चांगले. मी आता डिसेंबरला एक जणाला दिलं होतं की त्यांनी एक म्हणजे सरप्राईज द्यायचं होतं मिस्टरांना किंवा वेट लॉस करून. त्यांनी 3 वर्ष गेले जीन्स घातली नव्हती. तर त्यांना 1 जानेवारीला जीन्स घालून सरप्राईज द्यायचं होतं की माझं खूप पोट सुटलंय, सीट सुटलंय आणि मला जीन्सच घालता येत नाही 3 वर्ष. आणि घातली तरी खूप म्हणजे विजोड वाटतंय म्हणजे की काय आहे, हे कसं घातलंय. मग त्यांना मी म्हणलं की ठीक आहे एका बॉक्समध्ये तर होईलच पण तुम्ही 1 जानेवारी पर्यंत 2 बॉक्स संपतील. मग त्या 2 बॉक्समध्ये ते खरं सांगते आपलं आपण बोलतो तसं डीएक्सन देतंय आणि समोरचा जसं जर का आपल्या पद्धतीने घेत असेल तर त्याचं ते रिझल्ट येतो म्हणजे येतो. तिने 1 जानेवारीला जीन्स घातली आणि इतकी खुश होती ते आनंद बघण्याला आपल्याला सुद्धा खूप आनंद होतो. हे आपलं डीएक्सएन समोरच्याला आनंद देते. आपण पण तो द्यायला म्हणजे प्रत्येकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, आपल्यापुरतंच मर्यादित ठेवणं गरजेचं नाहीये. म्हणजे हे कंबूच्याचे रिझल्ट आणि आपण हा कंबूचा दिल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट नाही करत बसायला लागत की बाबा तुम्हाला नेक्स्ट टाइम दुसरा बॉक्स घ्यायचा आहे का. मी दुसऱ्या एक जणाला दिलं होतं तर त्यांनाही खूप छान रिझल्ट आला. त्यांना फक्त मी डेट 15 दिवस संपल्यानंतर मी विचारलं की मी कंबुचाची ऑर्डर टाकते, तुम्हाला टाकायची आहे का. खूप जण म्हणतात ना आपलं महाग आहे, अजिबात महाग नाहीये. ते लगेच म्हणले नाही नाही माझी ऑर्डर टाका, खूप छान रिझल्ट आलाय मला, ऑर्डर टाका. हे आपलं प्रोडक्ट बोलते, आपल्याला बोलायची प्रोडक्टची गरजच नाही. प्रोडक्ट स्वतःहून सांगते की मी तुमच्यासाठी किती चांगला आहे, किती योग्य आहे आणि त्यांना घ्यायला भाग पाडते. फक्त एकदा एंट्री करणं गरजेचं आहे आणि प्रोडक्ट सांगणं गरजेचं आहे. म्हणजे ते प्रोडक्ट आपल्याला तिथं पोहोचले किंवा आपल्या घरात आलेत तर आपल्या मुलांना पण कळते. आणि खरं सांगते पुढच्या पिढीसाठी आपल्या प्रत्येकाच्या घरात डीएक्सनचे हे सगळे प्रोडक्ट असणं गरजेचं आहे. त्यांना आत्तापासून आपण हॅबिट लावली तर त्यांच्या म्हणजे म्हणजे नीड नाही होणार त्यांना. म्हणजे ते रोजच्या आपलं रोजच आहे असं म्हणून ते वापरणार आहेत. म्हणजे त्यांना असं वेगळं कन्झ्युम करायला म्हणजे आपण कसे आता एफर्ट लावतोय की बाबा आपल्याला बदलावं लागलं.
पण त्यांचे ते दैनंदिन जीवन असणार आहे ते डीएक्सन म्हणजे. इतपत तरी आपण ते डीएक्सन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, की बाबा ते डीएक्सन म्हणजे काय नाही, आपलं रोजचं खाणं आहे, असं त्यांना वाटलं पाहिजे. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्या घरात जर का ते डीएक्सनचे प्रोडक्ट राहिले तर खूप छान आहे. आणि आता असं ज्ञानोजी सोप बोलताल तर आता आपल्या मुलींना किंवा प्रत्येकालाच मेकअप पासून कोणी असू द्या, म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृद्ध बाईपर्यंत मेकअप हा येतोच. मग लग्न असू द्या, समारंभ असू द्या, प्रत्येक जण मेकअप करतो. त्या मेकअप पासून आपण त्यांना अडवू शकत नाही. प्लस हे जे दूषित हवा आहे ते आपली स्किन ऑब्झर्व करते, त्यातून आपल्याला केमिकल जातात. हे केमिकल काढण्यासाठी आपल्याकडे काय आहे का? तर आमच्याकडे तर आहे, ग्यानोजी सोप आहे. तो आपली बॉडी म्हणजे जे काही तुमचं डिटॉक्स करतो, त्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात ग्यानोजी सोप वापरणं गरजेचं आहे. कारण जर का आपल्या बॉडीतून टॉक्सिन गेले तर ते कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात. जर का कॅन्सरला फेस करायचं नसेल, तुम्ही हिरो हिरोईन बघा, की 25% तरी तुम्हाला रेकॉर्ड असेल की त्यांना कॅन्सर झाला होता. कारण हाय लेवलचं मेकअप त्यांना असतंय, डाएट असतं हाय लेवलचं, प्रत्येक वेळ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यात याच्या इन्क्लूड करतात. त्यामुळे त्यांना कॅन्सरला फेस होत. मग आपल्याकडे जर का हे सोप वाटे जर का स्किन मधलं डिटॉक्स होत असेल तर त्याला करायला काय हरकत आहे. आणि त्या कॅन्सरच्या तुलनेने तर आपला डीएक्सएनचा सोपचा रेट काहीच नाहीये. आणि त्याच प्रकारे आपले चबी बेबी ऑइल आहे, निली ऑइल, हे केसांसाठी खूप छान आहे. आदल्या दिवशी मसाज करायचा आणि दुसऱ्या दिवशी धुवायचं. ज्यांचे पांढरे केस आहे त्यांना निली ऑइल प्लस स्पिरोलिना दिले तर त्यांचे जे काही आता यंग वन आहेत त्यांचे केस 10वी म्हणजे आता 5वी पासूनच केस पांढरे व्हायला लागलेत, त्यांना निली ऑइल आणि स्पिरोलिना दिले तर त्यांचे केस मुळापासून परत ब्लॅक होतात, म्हणजे पांढरा केस कुठेही राहत नाही. ह्याचे रिझल्ट मी स्वतः घेतलेला आहे. मसाज ऑइल आपले गुडघे दुखणं हे ते आणि केसासाठी पण खूप छान आहे. आपण जर का टक्कल पडलेला असेल तर त्याला शॅम्पू, हे मसाज ऑइल आणि पेस्ट हे रोज रात्री एकत्र करून लावायला देतो जेंट्स लोकांना, आणि सकाळी शॅम्पूने केस वॉश करायला लावतो. नवीन ग्रोथ तयार होती. पावडर खूप छान आहे आपली, केमिकल विरहित आहे. बॉडी लोशन आणि आता खूप सारे आपले म्हणजे आता काय म्हणतात स्किन केअर आलेले आहेत, तेही खूप छान रिझल्ट आहेत, तेही वापरायला हरकत नाही. आणि कोकोनट ऑइल, कोकोनट ऑइल हे शहाळापासून बनलेलं आहे, त्यामध्ये गॅनोडर्मा पण इन्क्लूड आहे. आणि हे आपलं बॉडी फ्लेक्झिबल ठेवणं, आणि कोकोनट व्हर्जिन ऑइल, तुम्हाला शिल्पा शेट्टीचा तर व्हिडिओ माहितीच असेल, कोकोनट व्हर्जिन ऑइल ती डेली गार्गल करते आणि हे करते, फुंकून टाकते. आपण जर का ते घेतलं तरी त्याच्यापासून आपल्याला खूप सारे फायदे आहेत. केसांसाठी पण चांगले. आपल्या बॉडी जर गुडघ्यामध्ये कटकट करणं, स्नायू बळकट नसणं, किंवा आपल्याला आवाज म्हणजे सांधे दुखणं, याच्यासाठी पण कोकोनट ऑइल खूप छान आहे. माझी सगळ्यात आवडती आणि मला ज्यांनी डीएक्सएन मध्ये आणलं ती अशी गॅनोजी पेस्ट. ह्या गॅनोजी पेस्टने मला खूप सारे रिझल्ट दिलेत. सांगता सांगता मला हे होईल. छोट्या मुलाचाच आता जस्ट मी म्हणजे 6 महिन्यापूर्वीचा रिझल्ट सांगाल. त्याची मम्मी त्याला दात काढायला नेत होती आणि मी म्हणलं कुठे चाललेत हो तुम्ही? तर ते म्हणे अहो ह्याचा दात काय 500 रुपयाचे औषध गोळ्या झाले, आणि तर ते डॉक्टर काय सांगितलेत की ह्या औषध गोळ्या नाही फरक पडला तर दात काढायला लागेल. तर मग मी म्हटलं अहो कशाला नेताय? त्याच्यामुळे आपल्याला ह्याला डोळ्यांना पण ही नस असती अटॅच, तर त्यालाही विजनला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्ही नका नेऊ. ही पेस्ट छोटी आहे माझ्याकडे, छोटी वापरा, तुम्हाला मोठी नाही घ्यायची तर छोटी वापरा. तर त्याला दुसऱ्याच दिवशी तो सांगत सांगत त्याला काकू माझा दात दुखायचा राहिला, काय किती छान आहे हो तुमची पेस्ट. हे छोट्या मुलांना समजायला पाहिजे की आपली पेस्ट जर घेतली तर त्यांना मग तेही डेलीच्या यूज मध्ये जे ते पेस्ट आपलीच गॅनोची पेस्ट ठेवतील. आणि खरं सांगू का, आजकाल तोंडातले कॅन्सर, काही जण म्हणते मी गोवा नाही खात, गुटखा नाही खात, तंबाखू नाही खात, तरी पण तोंडाचे कॅन्सर होत आहेत. का होत आहेत? तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आपण पहिल्यापासूनची हॅबिट आहे, आपण इतर कंपन्याच्या केमिकल युक्त पेस्ट वापरतो आणि ते पेस्ट आपल्या तोंडात वापरल्याने तोंडाचा कॅन्सर होतोय. त्यामुळं त्याला फेस करायचं नसेल तर आपल्या आयुष्यातली गॅनोजी पेस्ट हे असणं खूप गरजेचं आहे. आणि ते गॅनोजी पेस्ट जर असेल तर तुमचं ते रूट कॅनल, म्हणजे ते तुमचे दात किडणं वगैरे म्हणजे कॅव्हिटी वगैरे सगळं सगळं तुमचं होणारच नाही. तोंडाची दुर्गंधी, तुमचं भाजलं कापलं, डोकं दुखतंय, ताप आलाय, ह्या गोष्टींवर पण ह्याचा खूप छान बेनिफिट आहे. हे असं सारखं सगळं. आणि सेन्सिटिव्ह जी काही ट्यूब आहे बाकीच्या कंपन्यांची, त्याचा रेट बघितला ना तर आपल्या पेस्टचा रेट खूप कमी आहे.
आपण खूप महाग 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 करून आपण एक माइंडसेट बनवून ठेवलाय की खूप महाग आहे. पण खरं सांगू का, ते जेवढं प्रॉफिट देत आहेत ना, त्या प्रॉफिटला तुलना केली ना तर कुठंच महाग नाही. आमच्या घरात आता जवळजवळ 5 वर्ष झालं कुठलीही पेस्ट येत नाही. गॅनोची पेस्ट आहे. मी जसं माझ्या आईला फरक पडला पेस्टनी, तसं आमच्या बाकीचं काही वापरो ना वापरो, आमचे 4 घरं आहेत त्यामध्ये फक्त गॅनोची पेस्टच वापरल्या जाते. आणि हे पेस्ट खूपच खरंच म्हणजे प्रत्येकाने घरात बदलणं गरजेचं आहे, कारण भविष्यात जर का कॅन्सरला सामोरे जायचं नसेल तर, आणि आपण ते खरं खूप केमिकल आहेत पेस्टमध्ये, ते जर का आपल्या तोंडात सकाळी सकाळी कॅन्सरच्या सामोरे जातोय हे लक्षात येत असून जर आपण करत असेल तर ते खूप चुकीचं आहे. म्हणजे आपली कॅनोची पेस्ट खूप छान आहे. आणि ब्ल्यू मार्क आहे. ब्ल्यू मार्क असलेले पेस्ट मेडिसिन विथ आयुर्वेदा आहेत, त्यामुळे ती वापरणं गरजेची आहे. आणि ब्लॅक आणि रेड ज्याच्यावर आहे ती पेस्ट वापरू नका. आपलं कप सिरप खूप छान आहे. बाकीचे कप सिरप पिल्यानंतर झोप येते, हे कप सिरप पिल्यानंतर झोप येत नाही. खूप छान रिलीफ होते. एकदा पिलं तरी पण तुमचा सर्दी कफ बाहेर पडतोय. मध खूप छान आहे आपलं. तुलसी मध, 2 टाईपचे मध आहेत आपल्या ह्याच्यात. त्या मधचा पण बेनिफिट खूप छान आहे. आणि हे आपलं च्यवनप्राश पण म्हणजे तुम्ही एक आयुर्वेद आहे ना, इंडिया म्हणजे काय म्हणतात त्याला, सगळं सगळं काही त्या आयुर्वेदाचं घातलेलं आहे त्यामध्ये. मग मला सांगा, एवढं सगळं आयुर्वेद त्यात भेटत असेल म्हणजे तुम्हाला काय म्हणजे साधं साधं हळद, पालक, म्हणजे तुम्ही काय म्हणतात ते अश्वगंधा, स्पिरुलिना, ह्यात सगळे सगळे म्हणजे सगळ्या टाईपचे तुम्ही काय जेवढं काय आयुर्वेद आहे ते सगळं ह्यामध्ये शक्य तितकं आहे. आणि ते जर का घेतलं तर आपल्या डेली च्या आयुष्यामध्ये किती बेनिफिट होईल. हा च्यवनप्राश प्रत्येकाच्या ह्याच्यात असणं गरजेचं आहे. शुगरसाठी छान आहे, प्रत्येक गोष्टीसाठी छान आहे. म्हणजे प्रत्येकाने जर का त्यांना नोनी किंवा मॉरिन्जी घेणं शक्य नाही तेवढेच इफेक्ट हाही देतो. मग ते च्यवनप्राश जरी का आपण सजेस्ट केलं तरी खूप छान आहे. मल्टी क्लिनरचे रिझल्ट खूप छान आहेत. गाडी वॉशसाठी, फरशी, टॉयलेट, तुमचं किचन, गॅस, इवन कपड्यांचे कॉलर्स वगैरे, त्याला खूप छान त्याचं बेनिफिट आहे. आणि ते एकदा घेतलं तर मला नाही वाटत की त्यांना दुसऱ्यांदा घ्या म्हणून सांगायला लागतं. हे मल्टी क्लिनर म्हणजे खूप म्हणजे बेस्ट आहे. आणि हे मल्टी क्लिनरचे रिझल्ट पण तसेच बेस्ट आहेत. आणि मल्टी क्लिनर एकदा वापरणारा परत स्वतःहून मागतो. एक वेळेला ते चहा कॉफी मागत नाहीत पण मल्टी क्लिनर मागतात. म्हणजे मलाच कळलं नाही की काही काही लोकांचं, की त्यांना शरीर स्वच्छ ठेवायचंय का घर स्वच्छ ठेवायचंय का कपडे स्वच्छ ठेवायचे. त्यांना किती सांगायचा प्रयत्न करा की अरे तुम्ही घर कपडे जेवढंच व्यवस्थित ठेवताना तेवढं शरीर पण स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. काही काही जण फक्त मल्टी क्लिनरच वापरतायत. म्हणजे खूप माझ्या ह्याच्या नजरेच्या मध्ये आहेत की त्यांना आपण किती डोकेफोड केले ना, नाही नाही मला दुधाचा चहा आवडतो पण मला मल्टी क्लिनर द्या. म्हणजे असेही काही लोक आहेत. पण त्यांना पण थोडं थोडं हळूहळू दरवेळेला म्हणजे काउन्सिलिंग करून करून आपल्याला चहा कॉफीवर आणायचंय. हे पण आपलं क्लॉथ वॉश पण खूप छान आहे. डायना वॉश खूप छान आहे. ते की त्याच्याने आपले वॉशिंग मशीन मध्ये म्हणा की हाताने धुताना प्रत्येक वेळेला कपडे वॉशसाठी खूप छान आहे. आणि स्मेल पण खूप छान आहे त्याचा. राईस ब्रॅन ऑइल. आता एक म्हणजे एवढे दिवस काय म्हणत होते की रिफाइंड ऑइल म्हणजे खाल्लं की अटॅक येत नाही, कोलेस्ट्रॉल वाढत नाही. आता बघा, जसं जग बदलल तसं सगळं बदलतं. आता रिफाइंड ऑइल मुळे सगळेजण म्हणतात की तुमचे 90% ब्लॉकेजेस, 80% ब्लॉकेजेस आहेत, 70%. म्हणजे माणूस पण किती दिशाभूल होऊन फिरतोय. अशा वेळेला आपलं हे राईस ब्रॅन ऑइल त्यांना सजेस्ट करणं खूप गरजेचं आहे. आपलं हे कोल्ड प्रोसेसवर बनलेलं आहे. आणि ते तांदळाच्या वरच्या छिलक्यापासून बनलेलं आहे. की ते आपल्याला कोलेस्ट्रॉल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं. केसांसाठी, स्किनसाठी खूप छान आहे. आणि प्रत्येक घरामध्ये हे जर का बदललं तर हार्ट अटॅकचं प्रमाण खूप म्हणजे प्रमाणात कमी होईल. आपल्याकडे एक ब्रेकफास्ट बिस्किट म्हणून आलेलं आहे. त्यामध्ये पण तुम्हाला खाल्लं तर क्रिस्पी, क्रंची आणि म्हणजे वेगळंच असं हे आहे. की म्हणजे ते हायजेनिकच आहे. हे पण आपल्या घरात म्हणजे बाकीचे बिस्किट खाण्यापेक्षा खूप चांगलं आहे. आणि पिंक साल्ट जे काही आपल्या पांढऱ्या मिठामधून आपल्या पोटामध्ये केमिकल जातात. तुम्ही माहितीये का, पांढरे मीठ जिथं तयार होतं तिथं जर का गेल्यानंतर त्यांना हाय लेवलचे आजार झालेले आहेत. एवढं केमिकल त्यात टाकून ते पांढरं केलेलं असतं. त्याच्या अपोजिट जर का आपण हे पिंक साल्ट वापरलं तर बऱ्यापैकी आपल्या जे काही रोजच्या जेवणात आपण मीठ घालून केमिकल घेतो ते केमिकल कमी होण्यास मदत होईल. असं हे आपलं पिंक साल्ट आहे. आणि हे आपले आयुर्वेदा सिरीज आहेत. आमचं त्रिफळा वात कफ पित्त हे खूप बॅलन्स मध्ये ठेवतं. तसंच ब्राह्मी आपल्या बुद्धीसाठी खूप चांगलं आहे. नीम दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे डिटॉक्स करण्याचं आणि ब्लड सर्क्युलेशन साठी खूप चांगलं आहे.
तसंच अश्वगंधा, अश्वगंधा हे सगळ्यांवरच चांगलं आहे. म्हणजे असं ह्या टाईपने खूप सिरीज आल्यात आपल्याकडं. ब्लॅक क्युमिन वगैरे पण खूप छान आहे. आणि हे पॅनेक्झिन्सेन, पॅनेक्झिन्सेन आता तुम्ही बघितलं ना, हॉस्पिटलमध्ये गेला आणि ब्लड जर चेक केलं तर प्रत्येकाला सांगतात डी विटामिन कमी, बी 12 कमी आहे. भले तुम्ही नॉनव्हेज खाता असा नसा, तुम्हाला बी 12 ची डेफिशियन्सी सांगतात. मग बी 12 ची डेफिशियन्सी सांगत असताना तुम्हाला सांगतात की तुम्ही म्हणजे इंजेक्शन एवढे घ्या तेवढे घ्या, पण ते तात्पुरते आहेत. आपलं पॅनेक्झिन्सेनचा जर का कोर्स केला, व्यवस्थितपणे खाल्लं, तर पॅनेक्झिन्सेन पासून आपल्याला बी 12 खूप छान प्रमाणात वाढलेलं दिसतं. आणि त्याच्याबरोबर आपलं जर का हेल्दी बोन्सची जोडी केली, पॅनेक्झिन्सेन हेल्दी बोन्स, तर तुमचे जे हाडाचे कटकट वगैरे आहे आणि जे काही म्हणजे हाडांना तुम्हाला हे होते, त्याच्यासाठी पण हेल्दी बोन्स खूप छान आहे. आणि आता सुपर ग्रीन, सुपर ग्रीन ज्यांना ढेकर येणं, गॅसेस होणं, त्यांच्यासाठी सुपर ग्रीन खूप छान आहे. सुपर ग्रीनचा रिझल्ट सांगते की 2 सुपर ग्रीन मध्ये बऱ्यापैकी एक जणाचं पोट खूप कमी झालं. हरितकी ज्यांना मूळव्याध आहे, त्यांना हरितकी द्यायला हरकत नाही. हरितकीमुळे त्यांचा मूळव्याधाचा त्रास खूप कमी होतो. आणि म्हणजे खूप बेनिफिट्स आहेत त्याला. आणि ते हे लसूणचं ज्यांना कोलेस्ट्रॉलचं किंवा हार्ट अटॅकची भीती आहे, अशा टायमिंगला डॉक्टर पर्यंत न्यायच्या आधी सुद्धा आपलं हे लसूणची पावडर किंवा डेली यूज मध्ये जरी हे ठेवले तरी खूप चांगलं आहे. सुपर ग्रीन मध्ये एवढे सारे सगळे आपले जे काय आयुर्वेद आहेत ते घातलेत. असेच ते आपल्या ह्याच्यामध्ये पण च्यवनप्रकाश मध्ये पण एवढे सगळे प्रोडक्ट आहेत. आणि त्याचा बेनिफिट पण तसाच भारी आहे. आता जर का मला सांगा, एवढं सगळं ऐकलं आपण आणि आपण रोजचं पाहतोय, जर का आपल्या आयुष्यामध्ये एक सोप बदलून जर का बॉडी म्हणजे स्किन छान राहणार असेल, एक चहा बदलून आपल्या बॉडीचं सर्व्हिसिंग होणार असेल आणि डेलीचं पंचकर्म होणार असेल, आणि जर का एक पेस्ट बदलून आपलं रूट कॅनल पर्यंत हे जाणार आहे, आपलं आणि तोंडाचा वास वगैरे जाणार असेल, आणि स्पिरुलिना जर आपली अल्कलाईन बॉडी बनवत असेल, आणि आपलं कोकोनट ऑइल जर का आपल्याला एकदम फ्लेक्झिबल बॉडी ठेवत असेल, तर हे प्रोडक्ट बदलायला काय हरकत आहे. एका दुधाचा चहा बंद करून हे आपण त्यात प्रोडक्ट घेऊ शकतो. एवढ्या कमी रेटचे आणि व्यवस्थित आहे. तुलना केली तर आपण जे काही विष आपल्या शरीरात आणि ऍसिडिक करतो त्याच्यावर आपण जास्त खर्च करतो. त्यापेक्षा आपण हे घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात जे काही आता छोटे छोटे मुलं, तुम्हाला खोटं नाही सांगत आहे की छोटे छोटे मुलं सुद्धा आता थकतायत, खेळत नाहीयेत, दम लागतोय, धाप लागतीये त्यांना, पंप लागतायत. मग काहींना हार्टचे प्रॉब्लेम येत आहेत, काही जण हार्ट अटॅक येत आहेत. म्हणजे त्याला वयच राहिलं नाही. म्हणजे की तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला हे आजार येणार आहेत, ते लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये, सगळ्यांमध्ये आजार येणार आहेत, येत आहेत. ते जर का आपल्याला येऊ द्यायचे नसतील, तर हे करणं, हे आपल्या आयुष्यातलं एवढं तरी वस्तू म्हणजे घरात वापरणं खूप गरजेचं आहे. आणि हे वापरल्याने आपल्या आयुष्यामध्ये, आणि हे एवढे सगळे डीएक्सएनचे प्रोडक्ट आहेत, ह्यामधले खूप आपल्याला बेनिफिट मिळतात. जे आपल्याला आवडतात ते वापरा. आणि ते वापरून जे काही आपल्या डीएक्सएनच्या हे आहे, स्लोगन आहे, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस, हे सगळं आपल्याला भेटतंय. आणि ते भेटत असेल तर आपल्याला हे डीएक्सएनचे छोट्या छोट्या गोष्टी बदलायला का हरकत आहे. डेली यूज मधल्याच बदलायच्या, त्याची हॅबिट बनवायची, त्या हॅबिट मधूनच आपल्याला आरोग्य भेटणार आहे, त्या आरोग्यामधूनच आपल्याला आनंद भेटणार आहे, आणि त्या आनंदातूनच आपल्याला हेल्थ भेटणार आहे. एवढं सगळं जर का आपली स्वप्न पूर्ण होणार असतील, आनंद भेटून आणि पैसा भेटून, तर काय हरकत आहे आपल्याला एक ब्रँड चेंज करायला, एक ब्रँड सगळ्यांना सांगायला. हे जर का आपण करत असेल तर आपल्या आयुष्यात हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आज तुम्हाला खरं सांगते, खोटं नाही बोल, प्रत्येका ठिकाणी म्हणजे ऍबनॉर्मल मुलांची संख्या एवढी वाढली आहे की त्या मुलांवर पण काम करणं खूप गरजेचं आहे. आपल्या मुली ज्या भविष्यातल्या माता आहेत, त्यांना सुद्धा पिरियड्स फोर्थ मध्ये, काहींना 17 वर्षाचे झाले तरी येत नाही. एवढ्या म्हणजे ह्याच्या फेज मधून जात आहेत. तर एवढं असून पण त्यांची ग्रोथ पूर्ण झाली नाही झाली हेही कुणाला माहित नाहीये. मग हे ग्रोथ जर का पूर्ण व्हायची असेल, उद्याची माता जर का सक्षम असेल, तर उद्याची पिढी सक्षम असेल. त्यामुळे हे प्रोडक्ट म्हणजे ऍटलिस्ट स्पिरुलिना चहा पेस्ट, सोप, हे तरी
तरी त्यांना देणं गरजेचं आहे. यंग वन आता लहान मुलांपासून हे हॅबिट टाकली, आपल्या घरात ब्रँड बदलला तर त्यांना रोजचा आपण बदलतोय हे, आणि रोजच्या आयुष्यात आपण त्यांना हळूहळू आरोग्य देतोय. आपण म्हणत नाही की हा खाल्लं की दुसऱ्या दिवशी रिझल्ट येणार आहे. हे आपल्या डेली आयुष्यामध्ये आपल्याला वापरायचंय, आणि डेली आयुष्यात वापरून जे काही भविष्यातले आजार हे मोठे मोठे, आता कोरोना आला, किती जणांचे घर बुडवून गेला, किती जणांचं संसार उद्ध्वस्त केले, असे आजार येत जाणार आहेत. त्यासाठी आपली बॉडी सक्षम होणं खूप गरजेचं आहे. बोलता बोलता गेले, काल तर चांगले होते, आत्ता बोलले, आत्ता नाहीत, अशी काही काही जणांची हे झालेली आहे. गँगरिंगचा प्रकार आले, गँगरिंग मध्ये हात पाय कट होत आहेत. मग एवढे म्हणजे एवढे काय म्हणजे लिमिटच्या बाहेर आजार आलेत. आणि त्याच्यातून हायपर ऍसिडिटी पासून सुद्धा खूप लॉस व्हायला लागलेत. हायपर ऍसिडिटीतून अटॅक यायला लागलेत. म्हणजे ऍसिडिटीला आपण आधी नॉर्मल समजत होतो, पण ती पण नॉर्मल राहिली नाही. हे जर का आपल्याला फेस करायचं नसेल, तर आपल्याला हे छोटे छोटे गोष्टी बदलायच्यात, आणि त्यातून आपल्याला आपलं निरोगी आयुष्य घडवायचंय, दुसऱ्यांनाही आरोग्य पोहोचवायचंय, त्यातून आनंद मिळवायचा आहे, त्यातून आपली स्वप्न पूर्ण करायचे. थँक्यू. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू. आणि खूप छान. मी रेकॉर्डिंग थांबवते.